तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. अल्पवयीन मुलांचाही ड्रग्जसाठी वापर होत असल्याचा काँग्रेसवर गंभीर आरोप. भाजपकडून आज एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रवासी नेते उपस्थित असतील. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर विविध विकास कामांचा आढावा घेणार. यावेळेस मंत्री उदय सामंतही उपस्थित राहणार. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात येणार. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर. विशाल पाटील सोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान. भाजप प्रवेशाबाबत कोणताही विचार केला नाही. खासदार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. मंत्री चंद्रकांत पाटलांना आपल्या कामाची पद्धत आवडली असेल, विशाल पाटलांचं विधान. भाजपच्या वाटेवर असलेल्या स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. सह्याद्री अतिथीगृहावर सुनील तटकरे यांची घेतली भेट. आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर होती, मात्र राष्ट्रवादी सेक्युलर पक्ष असल्याने इकडे येत असल्याचं भास्करराव पाटील खतगावकरांचं वक्तव्य. धाराशिवच्या भूम तालुक्यातील वल्हा गावामध्ये तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांकडून एकाला बेदम मारहाण. सावंतांच्या 14 ते 15 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा रत्नदीप चव्हाण यांचा आरोप. नाशिकच्या कळवणमध्ये ग्रामसेवकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न. आमदार नितीन पवार पत्नीला सतत त्रास देत असल्याचा महिलेचा आरोप. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.